तर काय नेमकं सध्या आझाद मैदानामध्ये वातावरण आहे? कारण याच ठिकाणी मनोज जरांगे यांनी आंदोलन केलेलं होतं गेले 5 दिवस. नुकतंच त्यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या ठिकाणी सध्या आपल्या बरोबर आहेत. जाणून घेऊया कृष्णातकडून काय नेमकं सगळं आत्ताचं वातावरण या घडीचं आहे. थेट जाऊया कृष्णातकडे. कृष्णात, आझाद मैदानामध्ये गेले 5 दिवस मनोज जरांगे ठिय्या मांडून बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी हजारो मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले होते आणि आता उपोषण सुटलेले. नेमकं आझाद मैदानावरचं आत्ताचं या क्षणाचं वातावरण काय? अनुपमा, सरकारनं जे GR काढले गेलेले आहे, जे आश्वासनं दिले गेलेले आहेत इतर काही गोष्टींसाठी, त्यानंतर इथलं आंदोलन समाप्त झाल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि सर्वांना आपापल्या घरी जाण्यासाठी, गावी जाण्यासाठी आवाहन केलं होतं. परंतु अनेक मराठा आंदोलक हे अजूनही जल्लोष करत आहेत. संपूर्ण मैदानावर ढोल ताशाच्या गजरामध्ये जल्लोष करत आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं या मैदानावर अजून देखील फोटो काढण्यासाठी आणि काही आंदोलक हे थांबलेले आहेत, जल्लोष करत आहेत, घोषणा देत आहेत. मोठ्या संख्येनं जवळपास हजारोंच्या संख्येनं या संपूर्ण परिसरात मराठा आंदोलक आले होते आणि अखेर 5 दिवसानंतर हे आंदोलन सुटलेलं आहे, आंदोलन समाप्त झालेलं आहे. लोक एक पॉझिटिव्ह गोष्ट जी GR आहे ते घेऊन सोबत जात आहेत. कारण मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये जी मराठीची परिस्थिती होती ती बदलण्याचं काम या GRमुळे होईल अशी एक अपेक्षा आहे. ते घेऊन ते आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. खास करून पश्चिम महाराष्ट्राचा जो GR आहे किंवा जे गॅजेटियर आहे सातारा संदर्भातला तो 1 महिन्यानंतर कळेलच. परंतु ज्या मराठवाड्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी निकालात निघालेल्या आहेत. अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत अनुपमा. त्यामुळं नक्कीच एक मोठा विजय म्हणता येईल या मनोज जरांगे पाटीलच्या आंदोलनाचा. निश्चितच कृष्णात एक मोठा जल्लोष सगळ्या वातावरणामध्ये आहे आणि फक्त खरं तर आझाद मैदानाचं हे वातावरण नाहीये, तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये ज्यांनी यासाठी प्रयत्न केले, लढा दिला, त्या प्रत्येक घरासाठी आजचा दिवस तितकाच आनंदाचा आहे असं म्हणावं लागेल. कृष्णात, आझाद मैदानावरच्या या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण आणखी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.